हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। आणि आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ। तर आज मी इथं जेवणासाठी बनवते थालीपीठ। रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे, म्हणून आज म्हटलं काहीतरी थालीपीठ वगैरे असं छान बनवावं जेणेकरून खायला पण छान वाटेल आणि चवीला काहीतरी जरा वेगळं खाल्लं की बरं वाटतं। त्यानंतर मग इथं मी 5 प्रकारची पिठे घेतलेली आहेत। सध्या भाकरीसाठी मी तांदूळ, ज्वारी, बाजरी हे सगळं दळून ठेवलेलं आहे, त्यामुळे माझ्याकडे आज सगळी पिठं आहेत, म्हणूनच आज मी बेत केलेला आहे। सगळी पिठं असली तरच खमंग लागतं थालीपीठ। एखादं पीठ जरी कमी असलं तर त्याची चव जरा वेगळी लागते, असा माझा तरी अनुभव आहे, कारण मी खूप वेळा करून बघितलेला आहे। तर मी इथं आज 5 प्रकारची पिठं घेतलेली आहेत। तर मी बेसनचं पीठ अर्धा वाटी घेतलेलं आहे फक्त, आणि त्याच वाटीने गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे। फक्त बेसनचं पीठ मी अर्धा वाटी घेतलेलं आहे। आता या सगळ्या पिठांमध्ये मी माझ्या आवडीनुसार मसाले टाकणार आहे। लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा हातावरती ओवा क्रश करून टाकलेला आहे, आणि चवीनुसार मीठ टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले पिठामध्ये सुके मसाले। त्यानंतर मग 1 चमचा तेल टाकलं, दही टाकलं अर्धा वाटी, भरपूर असा कांदा, भरपूर अशी कोथिंबीर, आणि मग 2 टोमॅटो बारीक चिरले तेही टाकले, आणि त्याच्यावरती मी लसूण, अद्रक आणि जिरे ठेचून घेतले होते तेही टाकलं, आणि हे सगळं मी पहिल्यांदा पिठामध्ये मिक्स करून घेतलं, आणि मग थोडंसं पाणी टाकून मऊसूत पीठ मळून घेतलं। आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळ मी पीठ मळून घेतलेलं, आणि एक 10 मिनिटं त्याला तेल लावून तसंच ठेवून दिलं। आता हा माझ्याकडे जो कॉटनचा कपडा आहे तो मी फक्त थालीपीठसाठीच वापरते। थालीपीठ बनवून झालं की स्वच्छ धुवून चांगलं सुकवून त्याला एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून देते, म्हणजे पुढच्या वेळी वापरताना डायरेक्ट वापरू शकतो। तर इथं मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे। पहिल्यांदा कपडा ओला करून घेतला, तो पोळपाटावरती ठेवून दिला, त्यानंतर परत पुन्हा थोडंसं पाणी त्याच्यावरती शिंपडून घेतलं, आणि मग त्याच्यावरती पिठाचा एक मऊसूत परत पुन्हा थोडंसं पाणी लावून गोळा बनवला होता। तो मऊसूत झालेला गोळा घेतला आणि हाताने छान असं थापून घेतलं। थोडंसं जाडसर ठेवायचं जेणेकरून त्याची चव अजून छान लागते। पातळ थालीपीठापेक्षा जाड थालीपीठाची चव छान लागते, फक्त ते व्यवस्थित मंद गॅसवरती भाजलं की ते खूप भारी लागतं आणि खमंग लागतं। इथं मी तव्यावरती थालीपीठ टाकून घेतलेलं आहे, आणि त्याला कडेने आणि मध्ये मी तेल सोडते व्यवस्थित। तुम्ही इथं तूप किंवा बटर पण सोडू शकता, मी तेलच सोडलेलं आहे। थोडंसं तेल जास्त टाकलं की खमंग असं थालीपीठ मस्त बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं, आणि टोमॅटोमुळे याला एक वेगळी चव येते, खूप छान लागतं। पहिल्यांदा मी टोमॅटो टाकत नव्हते, पण एकदा मी असंच टोमॅटो टाकून बघितलं तर मला खूप भारी वाटतं, तेव्हापासून मी टोमॅटो टाकते, आणि त्याची चव खरंच खूप छान लागते, आणि दह्यासोबत आणि लोणच्यासोबत खरंच अप्रतिम लागतं थालीपीठ। तुम्ही नक्की एकदा असं ट्राय करा, तुम्हालाही आवडेल। आणि इथं मी आता 10 ते 12 थालीपीठ बनवून घेतलेले आहेत। छान झाले होते थालीपीठ, आणि आज आम्ही लोणचं आणि दह्यासोबतच खाल्लं, त्यामुळं खरंच खूप भारी वाटत होतं, आणि एकच काहीतरी पदार्थ करायचा होता, त्यामुळं माझंही काम सोपं झालं। बराच टाईम लागतो थालीपीठ करायला, कारण ते भाजायला खूप वेळ लागतो। त्याला बारीक गॅसवरती छान असं भाजलं तरच ते खमंग लागतं खायला, नाहीतर मग मधून कच्चं राहिलं की मग त्याची चव वेगळीच लागते, त्यामुळं भाजायला वेळ लागतो। बाकी थालीपीठ खाणं म्हणजे खरंच खूप भारी वाटतं खायला, आणि करायलाही तेवढाच आनंद होतो मला, कारण असं एकच काहीतरी काम असतं, त्याला भाजी करायचं टेन्शन नाही, काही नाही, फक्त थालीपीठ बनवा आणि दह्यासोबत खावा, असंच काहीतरी असतं, त्यामुळे भारी वाटतं। तुम्हाला आज थालीपीठ मी केलेलं थालीपीठ कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर सगळे थालीपीठ बनवून झालेत माझे इथं। नंतर मी किचन कट्टा स्वच्छ करून घेतला। 7-8 सीताफळ गावली होती, ती आज जरा पिकायला टाकायची, म्हणून मी एका टपामध्ये गहू घेतलेत आणि त्यामध्ये पिकायला टाकते। पोत्यामध्ये टाकलं की ते विसरून जातं, असं बाहेर टपामध्ये टाकलं की लक्षात राहतं आणि खाताही येतं वेळेवरती। आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।